कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 12. दुसऱ्या दिवसांची सकाळ अगदी प्रसन्न झालेली होती. मनावर कोणतेही भ्रमण राहिलेले नव्हते. रोजच्या वेळेवर परीला जाग आलेली होती. फ्रेश होऊन आंघोळ करून तिने स्वतःचं आवरायला घेतलं आणि खाली यायला निघाली. जांभळ्या कलरचा टॉप, त्यावर पांढरी लेगिन्स आणि ओढणी, कपाळांवर सुंदर अशी लाल टिकली आणि ओठांना लिप बाम. बस इतकाच तिने मेकअप केलेला होता. त्याच मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिला बघून अक्षय मात्र घायाळच झाला होता. तिच्यापासून दूर राहणं त्याला आता जमतच नव्हते. पण सध्या मैत्री सुद्धा नुसतंच झालेली असल्यामुळं त्याने मनावर आवर घातला. ती खाली गेली तसा त्याने त्याचंही आवरायला घेतलं आणि तो सुद्धा खाली निघून आला. नाश्ता आवरून दोघांनीही रोजच्या प्रमाणे ऑफिसला जायची तयारी केली होती. ऑफिसमध्ये आज वेगळं वातावरण होतं. सचिनने घरी विचारून तिची सगळी परिस्थिती सांगितलेलीच होती आणि घरच्यांनी त्याचं प्रेम जाणून त्याला संपूर्ण पाठिंबा दिलेलाच होता. त्याची आई थोडी तक्रार करतच होती म्हणा, पण त्यांच्या वडिलांनी तिला समजावलं तशी तीही सुद्धा तयार झालेलीच होती. त्यामुळे सचिन आज खूप खुश झालेला होता. अक्षय जसा ऑफिसला आला तसा सचिनने त्याची भेट घेऊन त्याला त्याचा निर्णय सांगितलेलाच होता. अक्षयने त्यावर आपण काहीतरी घेऊया, केबिनमध्ये बोलूयात असे सांगितले. सचिन विषयी तिच्या कानावर घातले होते. मोनिकालाही खरं तर सचिन खूपच आवडत होता, पण जे काही घडलं त्यानंतर तिने ते सगळे विचार मागे टाकले होते. कारण तिला तिच्यासारख्या मुलीशी आता कोणीच लग्न करणार नाही असं तिला वाटत होतं. कोणाचंही आयुष्य आपल्यामुळे उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतलेलाच होता. परीने सचिनला केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि तिचा निर्णय सांगितला होता. सचिनलाही तेच वाटत होतं, कारण ती इतक्या लवकर लग्नाला तयार होणारच नाही हे सुद्धा त्याला माहीतच होतं. सचिन म्हणाला, सर, मोनिका तशीही लग्नाला तयार होणार नाही हे माहीतच होतं मला, म्हणूनच मी आधीच तुमच्याकडे आलो होतो. खरं तर तो उदास झालेला होता, नाराज झालेला होता तिचा नकार असल्याने, म्हणूनच त्याने अक्षयची हेल्प मागितलेली होती. अक्षयनेही तिच्या मनाने घ्यायला सांगितलेले होते. सचिनने होकार देऊन तिच्या आईकडे मागणीचं घालायला जाणार आहे असे सुद्धा सांगितले होते. सचिन आणि मोनिकाची लाईफ मार्गी लागणारच होती, पण थोडा वेळही त्यांना द्यावाच लागणार होता ना. त्यामुळे सध्या फक्त कामाबाबतीतील बोलणं सुरू झालेलं होतं त्यांचं. आजच्या मीटिंगमध्येही कामाबाबतीतील बोलणं होऊन 2 नवीन प्रोजेक्ट टेंडर भरायचे होते. मीटिंगमध्ये आज फक्त चर्चा झाली होती आणि सगळेजण कामाला लागलेले होते. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पेरीने केबिनमध्ये जात अक्षयला घरी जाते म्हणून ती निघून गेली होती. अक्षयला आज वेळ लागणारच होता, म्हणून त्यानेही तिला ओके म्हणून रिप्लाय दिला आणि तो पुढच्या कामाला गुंतला होता. सगळी कामं आवरून त्याला घरी जायला जवळजवळ रात्रीचे 12 वाजून गेलेले होते. त्याला खूप उशीर झाला होता आज घरी यायला. घरी आला तर परी हॉलमध्ये बसलेली त्याला दिसली. तो दिसल्यावर तिने छान स्माईल दिली आणि फ्रेश होऊन जेवायला यायला सांगितलं होतं. ती त्याच्यासाठी जेवायची सुद्धा थांबलेली होती. हे बघून त्याला सुद्धा खूप आनंद झाला होता, कारण तिच्या मनात आपल्यासाठी सुद्धा काहीतरी फील होतंय याची त्याला जाणीव होतच होती आणि मनातून तो सुद्धा खूप आनंदी झालेला होता. दोघांच्याही मनात एकामेकाविषयी फिलिंग झालेल्या होत्या, पण परीचं अजून पूर्ण शिक्षण बाकी होतं. त्यामुळे सध्या तरी त्याला कोणतीही घाई करायची नव्हती. सध्या तरी सगळीकडे आनंदही आनंद होता, पण लवकरच या सुखाला ग्रहण लागणार होतं, जे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. सगळे सुखाचा आनंद घेत होते. परीच्या मनात अक्षयबद्दल फिलिंग होतच होत्या, पण आता तिलाही त्या सहन होतच नव्हत्या. पण एक्झाम जवळ आल्याने तिने त्याला नंतर सांगायचं ठरवलेलं होतं, कारण दोघांच्याही डोळ्यात ओढ दिसत होती. नजरेनेच अलीकडे दोघेही खूप काही बोलत होते, जे घरातल्या प्रत्येक व्यक्ती अनुभवी लोकांना लक्षात येतच होते आणि सगळ्यांनी त्यांना दोघांना बाहेर फिरायला पाठवण्याचा प्लॅन सुद्धा केला होता. पण सगळेच परीच्या परीक्षेसाठी थांबलेले होते. आज तिला शेवटच्या वर्षांचा पहिला पेपर होता. आजपासून तिची एक्झाम सुरू झालेली होती, म्हणून तिला घरातल्या कोणत्याही कामाला हात लावायचा नाही म्हणून अशी सक्त ताकदी घरून मिळालेलीच होती.
त्यामुळे तिला अभ्यासाला भरपूर वेळ भेटत होता. अक्षयनेही तिला ऑफिसमधून एक्झाम होईपर्यंत सुट्टी दिलेलीच होती. मिळालेला सगळा वेळ ती फक्त अभ्यासच करायचा त्यातच घालवत होती. CA होण्यासाठी तिचेही खूप प्रयत्न सुरू झालेलेच होते. ती सुद्धा खूप मेहनत घेत होती तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. घरातील सगळे झटत होते तिच्यासाठी. ते बघून तिला खूप भरून यायचं. आई वडील अशीच काळजी घ्यायची तिची, त्यामुळं त्यांचीही तिला आठवण येतच होती. पण सध्या फक्त आणि फक्त अभ्यास यावरच फोकस ठेवलेला होता तिने. असे दिवस सरत गेले होते आणि आज फायनली तिचा शेवटचा पेपर होता. आज नेहमीप्रमाणे ती आवरून खाली आली आणि देवाचा आणि घरच्या प्रत्येक मेंबरचा तिने आशीर्वाद घेऊन ती निघाली होती. नाश्ता झाल्यावर अक्षय नेहमीप्रमाणे तिची वाट बघत बाहेरच उभा होता. परी आल्यावर तिला घेऊन तो कॉलेजला गेला. रोजचं झालेलं होतं त्याचं हे काम. एक्झाम सुरू झाल्यापासून रोज तिला सोडायला जात होता आणि तिचा पेपर होईपर्यंत तिथंच थांबायचा. आजही तो तसाच उभा होता. येणाऱ्या जाणाऱ्या मुली त्याला बघत बसलेल्या होत्या, पण त्याची नजर फक्त परीच्या वाटेवर लागलेली होती. आतापर्यंत सगळ्या कॉलेजमध्ये समजलेलं होतं की परी ही अक्षयची वाईफ आहे म्हणून. परी गाडीजवळ आली आणि त्याच्याकडे बघून हलकी स्माईल दिली. हसतच तिच्या गालांवरच्या खडीत तो गुंग झाला होता. शेवटी तिनेच भानावर आणलं त्याला. दोघेही गाडीत बसून निघालेले होते, पण आज घरच्या रस्ता न जाता दुसरीकडेच गाडी जाताना तिला दिसली होती. परी म्हणाली, "अहो, इकडं कुठं चाललेलो आहेत आपण घरी नाही जात का?" तिच्या विचारण्यावर अक्षय गालात हसून तिला म्हणाला, "सरप्राईज आहे परू तुला." त्याच्या परू म्हणण्यावर परीचे डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली होती. तसं मन आनंदी सुद्धा झालेलंच होतं तिचं. अक्षय म्हणाला, "याची सवय करून घ्या परू, कारण मी तुला आता परिधी नाही तर परूच म्हणणार आहे." तो परू या शब्दांवर जोर देत म्हणाला होता आणि इकडं मॅडम पार लाजून गेल्या होत्या. दोघेही त्यांच्या ठरवलेल्या ठिकाणी आलेले होते. गाडीतून बाहेर उतरताना अक्षयने परीच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती आणि तिला हाताला धरून तो आतमध्ये घेऊन गेला होता. आत जाताच तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि तो डोळे विस्पारून तिकडं बघू लागली होती. सुंदर असं रेड वाईन कलरचं कॉम्बिनेशन असलेलं टेबल सजवलेलं होतं. त्यावर मस्त असा रेड वेल्वेट केक, बाजूला लंचची तयारी केलेली होती आणि मागे सगळा समुद्रच होता. ते सगळं बघताना तिच्या तोंडून वाव असं निघालेलं होतं आणि तिला ते सगळं आवडत आहे हे बघून अक्षयचं मन सुद्धा खूप समाधानाने भरून निघालेलं होतं. मस्त अशा समुद्रकिनारी दोघेही होते. अक्षयने मुद्दामच तिथं कोणीच येत नाही म्हणून अशा ठिकाणी ही सगळी तयारी केलेली होती, जेणेकरून त्यांना दुपारच्या वेळीही कोणी डिस्टर्ब करू नये म्हणून. त्याला आज त्याच्या मनातल्या फिलिंग तिला सांगायच्या होत्या. आजचा पूर्ण दिवस तो तिच्यासोबतच घालवणारा होता असं त्यानं मनोमन ठरवलेलं होतं. पण पहिले तिला भूक लागलेली असेल म्हणून त्याने लंच करायचं ठरवलेलं होतं. तिथं त्या किनाऱ्यावर फक्त दोघेच होते. ती कॉलेजमधून तशीच आलेली होती. काहीच आवरलेलं नव्हतं तिने, पण तरीही ती खूप सुंदर दिसत होती. अक्षय एकटक तिच्याकडेच बघत होता. त्याच्या अशा बघण्याने तिच्या गालांवर मात्र लाजेची लाली पसरलेली होती. ती त्याच्याकडे बघतच नव्हती. नजर खाली झुकलेली होती तिची. ओठांवर लाजरे हसूच होते. तिच्यावरची नजर न हटवता त्याने तिला खुर्चीसहित स्वतःजवळ ओढून घेतलं. त्याच्या अशा अचानक ओढण्याने ती थोडी घाबरलेलीच होती आणि त्याही परिस्थितीत तिने त्याच्या छातीवर आपले हात टेकवले होते. हाच तो क्षण होता जेव्हा दोघांनाही आपल्या भावना अनावर झालेल्या होत्या. त्याने तिच्या हनुवटीला पोटाने धरून वरती उठवले. तो क्षण होता जेव्हा दोघांनाही आपल्या भावना अनावर झालेल्या होत्या. त्याने तिच्या हनुवटीला बोटाने धरून वरती उठवले तशी तिची नजर त्याच्या नजरेत अडकलेलीच होती. तिच्या नजरेत बघतच त्याने तिच्या गालांवर ओठ टेकवले होते आणि क्षणात तीही सगळं जग विसरून गेलेली होती. हळूहळू त्याने ओठ गालांवरून वरती कपाळांकडे आणि तिथून खाली ओठांकडे आणले होते, पण ओठावर नाही ठेवले. त्याच्या स्पर्शात तीही स्वतःला विसरत चाललेली होती.
पण त्याचा स्पर्श जाणवेना झाल्यावर तिने त्याच्याकडे बघितलं. तिने बघितलं तसं त्याने तिला सीट किवी व्हॉईसमध्ये ओठांकडे बघतच विचारलं, "मे आय?" तिने लाजून नजर खाली केली आणि त्याला उत्तर मिळालं. सेकंडचाही उशीर न लावता त्याने तिचे ओठ काबीज केले होते. दोघेही सगळे विसरून एकमेकांचे ओठ चाखण्यात बिझी झालेले होते. तिचाही प्रतिसाद मिळत गेल्याने अक्षयने अजूनच पेशंटली किस करायला सुरुवात केलेली होती. त्याचा किस अजूनही डीपमध्ये होत गेली. काही वेळाने परीला श्वास घ्यायला अडचण होऊ लागलेली होती. तसं तिने त्याच्या छातींवर हात रोखून त्याला मागे ढकलले होते आणि जोरजोरात श्वास घेऊ लागलेली होती. तिच्याकडे बघत अक्षय मुश्किल हसत म्हणाला, "एवढ्यातच दमलीस का परू? अजून तर बराच लांबचा पल्ला आपल्याला पार करायचा आहे." त्याच्या अशा बोलण्याने लाजून तिने त्याच्याच मिठीचा सहारा घेतला होता. तसं अक्षय जोरजोरात हसू लागलेला होता. "बाय द वे, लाजताना तर तू अजूनच सुंदर दिसतेस," तो असं म्हणाला आणि ती गोड हसली. दोघांचं असंच करत रोमॅन्टिक लंच आवरलेले होते. दोघेही त्या किनाऱ्यावर निवांत बसलेले होते. अक्षयने तिला आणलेली अंगठी हळूच तिच्या बोटात सरकवलेली होती. तिनं बघितलं तर अंगठी बोटातच होती. अक्षय म्हणाला, "परू, आय नो की आत्तापर्यंत तुला मी खूप त्रास दिलेला आहे. गैरसमज झालेला होता ग माझा. पण आता सगळं सॉर्ट ऑफ झालेलं आहे ना, तर तुला मला काहीतरी सांगायचं आहे." तिने त्याच्याकडे काय अशा अर्थाने बघितलेलं होतं. "परी, ज्यावेळी पहिल्यांदा मी तुला बघितलं ना, तेव्हाच खरं तर मला तू खूप आवडायला लागलेली होती. मी प्रेम यासारख्या गोष्टींवर कधीच विश्वास नाही ठेवला ग. पण ज्यावेळी तुला बघितलंस ना, तेव्हा इथं काहीतरी झालंच होतं. पण नंतर सगळं रामायण झालं आणि आवडत असूनही मी तुला तुझ्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. जसजशी तू समजत गेली ना, तशी तू अजूनच मनात भरत गेलीस. तुला मी इतका त्रास देऊनही तू ठाम राहिलीस." त्याला प्रत्येक तोडात परी म्हणाली, "अहो, झालंय ना सगळं आता सॉर्ट ऑफ, मग नका ना काळजी करू आणि इथून पुढंही सर्व नीटच होईल आपलं." "हो." पण अक्षय म्हणाला, "परी, मला काहीतरी बोलायचं आहे ग अजून तुला." त्याने पुढं बोलायला सुरुवात केली होती, "आय लव्ह यू परी." ती स्तब्ध झाली ते शब्द ऐकूनच. अक्षय प्रपोज करेल असं तिला कधीच वाटलेलं नव्हतं. कारण एकतर ती कॉलेजच्या ड्रेसवर होती आणि इतक्या लवकर हे सगळं काही होईल याची कल्पनाही तिने कधी केलेलीच नव्हती. ती काहीच नाही बोलत हे बघून तोच पुढे बोलू लागला होता, "हे बघ परी, आय नो की हे सगळं लवकरच होत आहे असं मलाही वाटतं. बस ट्रस्ट मी. हे सगळं मनापासून बोलतोय ग मी तुला. खरंच मनापासून बोलतोय. खरंच हवी आहेस तू माझ्या आयुष्यामध्ये. तुझ्या येण्याने मन आनंदी झाले. तुझ्या येण्याने मी स्वतःला विसरले." परीने त्याच्याच मिठीत जात ही कविता सांगितली होती. तसं अक्षयला आभाळ ठेंगणे वाटू लागलेले होते. तिचा होकार तिने सांगितलेलाच होता. बस, अजून काय हवं होतं ह्या दोघांना? त्याला त्याचं प्रेम मिळाल्याच्या खुशीत पुन्हा एकदा त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले होते. तिने डोळेच मोठे केले, पण लगेच तिचाही प्रतिसाद त्याला मिळू लागलेला होता. तसं त्याचा किस अजूनच डीपमध्ये गेला होता. "चला, त्यांना करू द्या आता रोमॅन्स. आपण उगाच नको त्यात लुडबुड करायला." रोमॅन्टिक लंच आवरल्यावर दोघेही घरी यायला निघाले होते. घरातले सगळेच हॉलमध्ये बसलेले होते. दोघांच्याही चेहऱ्यांवरचा ग्लो लपता लपत नव्हता. तसं रिया, निकिता त्यांना चिडवण्याची चांगलीच संधी मिळालेलीच होती. परी तर लाजून वरतीच पडालेली होती आणि अक्षयने लाजून केसातून हात फिरवला होता आणि वरती निघून गेली. तसे सगळेजण या दोघांना बघून हसू लागलेले होते. आजींनी मनोमन दोघांच्या सुखी आयुष्याची प्रार्थना देवाकडं केलेलीच होती. रात्रीच्या जेवणालाही सगळ्यांनी हसत खेळत चिडवत मस्ती सुरू होती. हे भरलेलं घर असंच राहू दे असं सगळ्यांच्या मनात आलेलं होतं. परी आणि अक्षयच्या लग्नाला आता 1 वर्ष पूर्ण होत आलेले होते. लवकरच त्यांची मॅरेज ॲनिव्हर्सरी सुद्धा होती. या दिवशी परीला मस्त सरप्राईज द्यायचं अक्षयने असं ठरवलेलं होतं. घरात सगळ्यांशी चर्चा करून त्याने ठरवलेलंच होतं. बस प्रतीक्षा त्या दिवसांचीच होती आता. 2 दिवस राहिलेले होते ॲनिव्हर्सरीला. रिया नैनाने तिचं पार्लर करायचं ठरवलेलं होतं, पण तिला काहीही कळू न देता करायचं
म्हणून त्या दोघीही टेन्शनमध्ये हॉलमध्ये बसल्या होत्या. परी तर ऑफिसला निघून गेलेलीच होती आणि सगळी तयारी तिच्या नकळत करायची होती. मॉम, काकी दुपारचा चहा घेऊन त्यांच्याजवळ येऊन बसल्या होत्या. मॉम म्हणाल्या, काय ग, काय झालं? अशा का बसलेल्या आहात तुम्ही? मॉमने विचारलं. त्यावर रियाने, अगं मॉम, वहिनीला आता पार्लरला न्यायचं होतं ना आम्हाला. त्यात बाकीचे आउटफिट पण ट्राय करायचे होतेस. पण वहिनीला काय कारण देऊ ग, ते सांग ना तू. म्हणजे तिला काही कळणारच नाही असं काहीतरी सांग. रिया तोंड पाडून म्हणाली होती. त्यावर काकीच म्हणाल्या, एवढंच ना, मग कशाला टेन्शन घेतीस? मला वाटलं काहीतरी मोठं झालं की काय. मी सांगते ना काय करायचं ते म्हणून. तिला म्हणावं 2 दिवसांनी मोठी पूजा घालूया घरी. सगळं नीट झालं तर. म्हणजे ना तिला काही कळेलच नाही आणि तुम्हालाही टेन्शन राहणार नाही. निकिताने पडतच काकीला मिठी मारली आणि ओ माय यू आर सच मे ग्रेट. पटकन कसं सुचलं ग तुला हे सगळं? मला का नाही सुचलं हे? त्यावर सगळेच हसू लागले होते. यांचा हशी मजाक सुरू झालेलाच होता. तोवर आजीही आलेल्या होत्या. मग आजींनी सांगितलं की मी सगळ्यांना रात्री सांगते पूजेचे, म्हणजे तिला शंकाही नाही यायला हवी ना, म्हणून मी संध्याकाळी सगळ्यांना देखताच सांगते. सगळ्यांनी ओके म्हणून रिप्लाय दिला आणि आपापल्या कामाला निघून गेले. रात्री जेवताना आजींनी सगळ्यांना सांगितले पूजेचे आणि परीला 2 दिवस ऑफिसला सुट्ट्या घ्यायच्या म्हणून सांगितलेलेच होते. म्हणजे सगळी तयारी करायला मदत पण होईलच. अक्षयनेही त्यावर मान हलवत होकार दिला. दुसऱ्या दिवशी रिया परीला घेऊन निकिताच्या बुटीकवर गेली होती. तिथं असलेले ब्रँडेड कपडे बघून परीचे तर डोळेच बाहेर यायला लागले होते आणि तिची हीच रिॲक्शन बघून दोघीही गालातच हसल्या. परीसमोर सगळ्या ब्रँडचे ठराविक आणि अगदी नवीन पद्धतीचे कपडे निकिताने तिथल्या काम करणाऱ्या मुलींना सांगून आणलेलेच होते. तिच्यासाठी खास तयार करण्यात आलेला लेहंगा ऑलरेडी घरी पोचलेलाच होता. तो लेहंगा खास अक्षयने निकिताकडून डिझायनर करून घेतलेला होता. बाकी गोष्टींसाठी तिला शॉपिंगला घेऊन जायचंच होतं. परीला तिथली कपड्यांची किंमत बघून गरगरायला झालेलं होतं. ती काहीच घेत नव्हती, फक्त बघतच उभी होती. तिने रियाला म्हणाली. परी म्हणाली, ताई हे कपडे खरंच खूप महाग आहेत ग. इतके महाग नको मला. माझ्याकडे आधीच घेतलेले आहेत ना, त्यातलेच घालेल मी काहीतरी. असं पण तर फक्त पूजाच आहे ना, तर मी घालेल माझ्या जवळचेच. असं सांगितल्यावर रिया परीला हसली. रिया म्हणाली, वहिनी अगं हे आपलं घरचं बुटीक आहे. इथं किंमत नको बघू ग तू फक्त चॉईस कर. बाकी सगळं दादा बघेलच. पण ती सिलेक्शन करतच नव्हती, म्हणून रियानेच गुपचूप अक्षयला कॉल केला आणि इकडं यायला सांगितलेलंच होतं. अक्षयने सगळी काम ऑनलाईन केल्यामुळं तोही लगेच ऑफिसमधून निघाला होता. तो आल्यावर परीने तयारीला करायला सांगितलं. परी म्हणाली, आहो रियाताईंना सांगा ना, मला इतके महाग कपडे नको आहेत. आधीचे आहेत बरे, जे मी अजून वापरले पण नाही आहेत. आणि फक्त पूजाच आहे ना आपल्या घरी, मग मी घालील की ते. मग तिलाही जरा संशय आलाच आणि तिची नजर या तिघांना रोखून बघू लागली होती. तसं निकिताने सावरून घेतलं. निकिता म्हणाली, वहिनी अगं ही नुसतीच पूजा नाही आहे ग. दरवर्षी आपल्या इथं महापूजा करतात. ती पूजा आहे, खूप मोठी असते ही पूजा. आपल्या कुलदेवतेची ओटी भरून मगच सुरुवात केली जाते या पूजेला. निकिताने असं सांगताच परीचा थोडासा विश्वास बसलाच होता आणि फायनली तिने कपडे घ्यायला होकार दाखवलेलाच होता. पण इतके महाग नको म्हणून ती अजूनही खरेदीला नकोच म्हणत होती. शेवटी अक्षयने थोडंसं रागाने रोखून बघितलं तिच्याकडे. तेव्हा तिने कपडे घ्यायला सुरुवात केली होती. राहून राहून तिची नजर स्टॅच्यूला लागलेल्या साडींवर जातच होती. सुंदर अशी ऑरेंज कलरची डिझायनर साडी, त्यावर मस्त असे नाजूक गोल्डन वर्क केलेलं होतं आणि रेड कलरचा कॉन्ट्रॅक्ट ब्लाऊज होता. अप्रतिम दिसत होती ती साडी. अक्षयने तिला नजरेलाच फॉलो करत बघितलं तर त्यालाही ती साडी आवडलेलीच होती. त्याने निकिताला ती साडी पॅक करायला सांगितलेली होती. बाकीची किरकोळी खरेदी आवरून सगळे दुपारच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये आले होते. जेवण आवरून त्यांनी पार्लरला जायचं ठरवलेलं होतं. त्यांना सोडून अक्षयही ऑफिसला निघून गेलेलाच होता. भेटूया पुढच्या भागात.
हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.